आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आलं, ज्याला आपण अद्रक पण म्हणतो, इंग्लिशमध्ये ज्याला आपण जिंजर म्हणतो, या पिकामध्ये जे काही आपण सगळे खतं टाकणार आहेत ते खतं कसे टाकायचे आणि त्याच्यामधलं मेन एक कंपोनंट असतं ते म्हणजे सेंद्रिय खत। नमस्ते, मी बीटी गोरे आणि बीटी गोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सेंद्रिय खतामध्ये वेगवेगळे खत राहतात, पण सगळ्यात स्वस्तात मिळणारं आणि शेतकऱ्याच्या घरी उपलब्ध असणारं जे आपण शेणखत म्हणतो ते शेणखत आपल्याला टाकायचं असतं। आता हा जो आपण नांगरट होऊन मस्तपैकी शेत आपलं खोल नांगरट करून पडलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे शेणखत टाकणार आहे। हे जे आता इथं दिसतंय तुम्हाला, तर एका एकरमध्ये हे 2 चाकी डम्पिंगचे जे टेलर आहेत, साधारणतः 2 ते 2.5 टन शेणखत त्याच्यामध्ये बसतं। तर हे जे शेणखत आहे, हे शेणखत आपण एका एकरला 10 ट्रेलर टाकणार आहे, म्हणजे 20 ते 25 टन एका एकरला हे शेणखत जाणार आहे। पण मित्रांनो, हे फक्त शेण आणि बाकी काडी कचरा नाही आहे, याच्यामध्ये शेणखत आहे, याच्यामध्ये प्रेसमड आहे, ज्याला आपण मळी म्हणतो, भुसामळी म्हणतो, ती भुसामळी आहे, याच्यामध्ये राख आहे, साखर कारखान्याची जी राख मिळते ती राख त्याच्यामध्ये टाकलेली आहे। याच्यामध्ये जे आळंबी ज्याला आपण म्हणतो, मशरूम आपण म्हणतो, मशरूमच्या ज्या बॅग मिळतात त्या बॅगचं पण कंपोस्ट त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यात बोनमील टाकलेलं आहे, बोनमील टाकलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं जे फॉस्फरसचा आणि कॅल्शियमचा नॅचरल सोर्स आहे ते बोनमील याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि जी कापण्यासाठी वापरली जाणारी कोंबडी ज्याला आपण ब्रॉयलर म्हणतो, ते ब्रॉयलर कोंबडीचं जे काही कोंबडी खत येतं, ज्याच्यामध्ये भाताचं तूससुद्धा येतं, हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। याला मिक्स करून आपण याला एकदम चांगल्या पद्धतीने कुजवलेलं आहे। आणि आता जे तुम्हाला दिसतंय त्या ट्रेलरमध्ये भरणारे एकदम काळी पावडर, पूर्ण त्याच्यामध्ये डिकम्पोजिशनची क्रिया पूर्ण झालेली आहे, ते एकदम थंड आहे। आता लगेच आपण त्याला शेतामध्ये पसरवणार आणि पसरवल्यानंतर लगेच रोटावेटरने आपण त्याला मातीमध्ये मिक्स करून घेणार, नंतर बेड तयार करणार आणि बेडवरती सगळं आपण लागवड करून घेणार आहोत। तर कोणतंही कंदमुळ असेल, तुम्हाला माहिती आहे की आपण कांद्यामध्ये पण वेगवेगळे प्रयोग केले आणि यावर्षी आपण कांदा एका एकरमध्ये 28 टन काढलेला आहे। कांद्या पिकासाठी पण आपण अशाच पद्धतीचं ऑर्गॅनिक घरच्या घरी तयार केलेलं जे काही गायत्री संजीवनी कंपोस्ट आहे ते टाकलेलं होतं। तर हे कंद पिकं जेवढे आहेत, आपले जमिनीच्या खाली येणारे जे पिकं आहेत, यांना वाढण्यासाठी एक परिस्थिती पाहिजे असते आणि ती परिस्थिती आपण जर निर्माण करून दिली, त्या परिस्थितीमध्ये त्यांना हवा मिळाली, त्यांना पाणी मिळालं, त्यांना वाढण्यासाठीची पाहिजे तेवढी पर्याप्त जागा मिळाली, तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला त्या पिकाची वाढ अतिशय चांगली मिळते। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आलं पीक करत असताना बिना शेणखत आपण करायचं नाहीये आणि शेणखत हे या पद्धतीने कुजलेलं असावं। बऱ्याचदा आपण काय चुका करतो, तर आपण सगळं गावाचा उकिरडा उचलून आणतो, सगळं त्याच्यामध्ये प्लास्टिक असतं, सगळं त्याच्यामध्ये काडी कचरा असतो, न कुजलेल्या गोष्टी असतात। आणि कधी कधी तर ज्यांच्याकडे डाळिंब आहेत किंवा ज्यांच्याकडे कांदे आहेत, कांदे सडले की आपण लगेच त्याच शेणखतावरती टाकतो आणि तेच तिथून उचलतो, ज्या शेतात टाकतो त्याच शेतात पुन्हा कांदे आपण लावतो। तर याच्यामुळे ते जे रोग आहेत किंवा डाळिंबामध्ये येणारा तेल असेल किंवा डाळिंबाचं झाड मेलेलं असेल आणि त्याला फ्युजेरियम विल्ट असेल, ते जर तुम्ही त्याच्यात टाकलं, ते पुन्हा जर शेतामध्ये नेऊन टाकलं, तर तिथं तुमचा रोग कधीही कंट्रोल होणार नाही, तो रोग त्या शेतामध्ये कंटिन्युअस वाढत जाणार आहे। म्हणून त्याची कुजवण्याची जी क्रिया आहे ती होणं अतिशय गरजेचं राहतं आणि ती क्रिया तुमच्या घरी झाली पाहिजे। त्याचा जो गायत्री संजीवनी कंपोस्ट तयार करण्याचा जो टोटल फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला पण मी तुम्हाला देईल, तो फॉर्म्युला तुम्ही वापरा आणि हे सगळे इन्ग्रेडियंट एकत्र करून त्याला कुजवा। अशा पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने काळं झालेलं, हलकं झालेलं, ज्याचा सुगंध येतो, अशा पद्धतीचं आपलं हे शेणखत तयार झालं पाहिजे। आणि मग एका एकरला 20-25 टन जेव्हा आपलं ते पडणार आहे, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या पेंडी आपल्या पडणार आहेत, गांडूळ खत त्याच्याबरोबर पडणार आहे आणि थोडंसं केमिकल आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे, NPK असेल किंवा त्याच्यामध्ये सेकंडरी असतील ते आपण त्याच्यात टाकणार आहे। आणि मायक्रोन्यूट्रिएंट आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार नाहीये, कारण कोणतंही मायक्रोन्यूट्रिएंट जर आपण तिथं टाकलं तर ते त्या फॉस्फरस बरोबर मातीमध्ये फिक्स होणार आहे, जमीन ते कडक करणार आहे, जमिनीचा pH ते वाढवणार आहे, तर ते आपल्याला होऊ द्यायचं नाहीये।
म्हणून आपण सगळे मायक्रोन्यूट्रियंट आणि सल्फर आणि मॅग्नेशियम म्हणजे टोटल 4 मायक्रोन्यूट्रियंट आणि 2 सेकंडरी ज्याला सल्फर आणि मॅग्नेशियम हे सगळे आपण अवेना न्यूट्रीमिक्सच्या माध्यमातून प्रत्येक पाण्याला अद्रकला देणार आहे। कांद्यामध्ये जसं 28 टनाचं उत्पादन एका एकरमध्ये घेतलेलं आहे त्याच पद्धतीने अद्रकाचं सुद्धा त्या बेडमध्ये जेव्हा अवेना न्यूट्रीमिक्स पूर्ण जाईल, मुळांची वाढ चांगली राहील, ते बेड भुसभुशीत राहील, हे ऑर्गॅनिक मटेरियल प्लस अवेना न्यूट्रीमिक्स आणि ते बेड जेव्हा पूर्ण फुगलेलं राहील त्याच्यामध्ये ते अद्रक मोठ्या प्रमाणावरती वाढेल आणि आपण चांगलं उत्पादन घेणार आहे। उत्पादन आल्यानंतर मी तुम्हाला डेफिनेटली सांगणार आहे की ते किती आपल्याला एका एकरमध्ये उत्पादन मिळालेलं आहे। तर ऑर्गॅनिक मटेरियल टाकल्याशिवाय कंद पिकं आपल्याला करायचे नाही। अद्रक हे जमिनीत येतं आणि न कुजलेलं शेणखत टाकू नका। जर तुम्ही न कुजलेलं शेणखत टाकलं आणि त्याच्यातनं एखादी बुरशी किंवा जीवाणू गेलं, अद्रक मेल्याशिवाय राहणार नाहीये। म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना, हा व्हिडिओ याच्यासाठीच मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितला की तुम्ही याच पद्धतीने ऑर्गॅनिक मटेरियल तयार करावं आणि त्याचा वापर करावा। कसे पिकं चांगले येत नाही ते आपण बघूयात। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील। थँक्यू सो मच।